श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराज आणि शिवचिदंबर स्वामी महाराज यांचं देवलपुरीमध्ये एकत्रित वास्तव्य घडत असताना अर्धोदय नावाच्या पुण्यपर्वाच्या निमित्ताने काय काय लीला घडत गेली हे चरित्राचं आख्यान आपण पाहत असताना निम्म्यावर आलो होतो। पाहिलं की तिकडे हेमंत ऋतूमुळे थंडीची शीतलहर असल्यामुळे रात्री तिथे जाणं यथायोग्य नीट न वाटल्यामुळे नारायण स्वामींनी आपला मनोदय सांगितला, नको जायला। चिदंबर स्वामींनी सांगितलं, इथेच एक विहीर आहे, तिथे स्नान करूया का? दोघांनी आपापसात संमती दिली आणि तिथे जाऊन बघतात तर पाण्याचा थेंब नाही। भगवती गंगामाईला प्रार्थना केली। साक्षात शिवस्वरूप असलेल्या शिवचिदंबरांनी शिवचिदंबर स्वामी महाराजांनी प्रार्थना केल्यानंतर ते विपुल असं गंगामाईचं ते जल त्या विहिरीमध्ये ओतप्रोत भरून गेलं। चिदंबर महास्वामीजींनी हात जोडले आणि सांगितलं नारायण स्वामींना, म्हणलं महाराज, हे आता गंगामाई इथं आलेली आहे, तुम्ही स्वतः यात स्नान करावं, या महापर्व काळात आपण स्नान करावं। शिवचिदंबर स्वामीजींची ती विनंती नारायण स्वामींनी मान्य केली। काषाय वस्त्र परिधान केलेले, दंड कमंडलू हातात घेतलेले स्वतः नारायण स्वामी महाराज त्या विहिरीत उतरले। त्यांनी स्वतः त्या पूर्व अशा पर्व काळाच्या निमित्ताने तिथं स्नान केलं। स्वतः थोड्या वेळाने बाहेर आले आणि बाकीच्या सगळ्या यात्रेकरूंनी शिष्य मंडळींनी शिवचिदंबरांच्या सहवर्तमान शिवचिदंबरांचं स्नान झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचं पाणी स्वतःच्या अंगावर घेऊन त्या विहिरीमध्ये स्नानादी कर्म केली। स्नानादी कर्म झाल्यानंतर सर्व शिष्य मंडळी थोडंसं आवरून बसले सत्संगासाठी। नारायण स्वामींनी लोकांना सांगितलं, ते म्हणतात, लोक हो, तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्ही साक्षात शिवावतारी दत्त स्वरूप असलेल्या शिवचिदंबरांच्या सान्निध्यात राहताय। कुठल्याही गोष्टीची जेव्हा सुरुवात होते ना, त्यावेळेला म्हणाले त्याचं सांगता सुद्धा होते। आम्ही या ठिकाणी आलो, शिवचिदंबरांचा आणि आमचा जो काही संवाद झाला, त्यांचा जो काही सहवास आम्हाला लाभला, त्याची सुरुवातच इतकी अद्भुत होती। परंतु नशिबाप्रमाणे, लिहिले गेल्याप्रमाणे किंवा जे काही भगवंताच्या इच्छेप्रमाणे जे जितकं लिहिलं गेलंय ते त्याप्रमाणेच घडत असतं। नारायण स्वामी सगळ्यांना उपदेश करतायत, जणू काही आता निरोपाची भाषाच घेतायत, निरोपाची भाषाच बोलतायत। आता देवलपूर सोडून पुढं नृसिंहवाडीला जायचंय, या दृष्टिकोनातून सर्वांना समजावून सांगतायत की आजची जी लीला आहे ही लीला सामान्य नाही। पाण्याचा थेंब नसलेल्या विहिरीमध्ये शिवचिदंबरांनी केवळ संकल्प मात्राने इथं पाणी, म्हणजे हे पाणी नाही, ही साक्षात भगवती गंगा इथं प्रगट केलेली आहे। सज्जन हो, नारायण स्वामींच्या मुखातून आलेली महावाक्य होती। नारायण स्वामी महाराज म्हणतात, भक्त हो, शंकरांनी स्वतः गंगा भगीरथी देवनदी तुम्हा सर्वांसाठी या विहिरीमध्ये प्रगट केली आहे। एक यती म्हणून जे वाटतंय दत्तकृपेनं ते आपल्या पुढे सांगतो। म्हणाले, या नदी, या विहिरीमध्ये जे जे स्नान करतील त्या सर्वांचं पापाचा नाश होईल, सर्व पापांचा नाश होईल। इथे जे या नदीत स्नान करून पिंडदान करतील, पितृतर्पण करतील, त्यांच्या पित्रांना मुक्ती मिळेल। काय महावाक्य मुखातून बाहेर पडत गेली। लोकांनी शिवचिदंबरांच्या नावाचा जयघोष केला, नारायण स्वामी महाराजांच्या नावाचा जयघोष केला, भगवती गंगामाईचा जयघोष केला। आजही देवलपुरातल्या त्या विहिरीमध्ये थोडंसं अंतरावर गेल्यानंतर असलेल्या त्या विहिरीमध्ये लोक स्नानादी कर्म करून पैतृक कर्म अवश्य करतात।
पिंडदानादी कर्म अवश्य करतात. सज्जन हो, हे आपण कायमचं लक्षात ठेवूया. आता कुठली गोष्ट सुरुवात होते त्याला शेवट असतो. स्वतः नारायण स्वामी महाराजच म्हणाले होते. त्याप्रमाणे एकत्रित आले, आता संयोग झाला, वियोग लिहिलेला आहे. केव्हा ना केव्हा तरी कोणाला तरी पुढे मागे जायलाच पाहिजे. बघा, हात जोडलेत आणि नारायण स्वामी म्हणतायत शिवचिदंबरांना. म्हटलं महाराज, 2-3 महिने आपला आदरातिथ्य घेतलं, आपण आपल्या सत्संगतीमध्ये आपल्या प्रत्यक्ष सहवासात आनंदात दिवस गेले. आता आम्हाला म्हणाले आज्ञा द्या. गुरुचरणांचं दर्शन घेऊन, दत्त चरणांचं दर्शन घेऊन, नृसिंहवाडीतल्या त्या दिव्य मनोहर पादुकांचं दर्शन घेऊन महिनोन-महिने लोटलेले आहेत. आता आम्हाला केव्हा एकदा नृसिंहवाडीला जातो असं झालंय. केव्हा एकदा कृष्णा पंचगंगा संगम निवासी भक्त काम कल्पद्रुम राजाधिराज सद्गुरुराज श्री दत्त प्रभुराज महाराज परम कृपाळू नृसिंह सरस्वती माझ्या गुरु महाराजांना केव्हा जाऊन भेटतो असं झालंय. आपला प्रेमळ सहवास मला मिळाला. आता इथून जाऊ नये असं वाटतंय, पण तिथेही पुढच्या कार्यासाठी जाणं तितकंच अभिप्रेत आहे. आपली आज्ञा मिळावी म्हणजे आम्ही इथून प्रस्थान ठेवतो. यांना तुम्ही जा असं म्हणवे ना, आणि तुम्ही थांबा असंही म्हणवे ना, परंतु ईश्वरी कार्य करणारी ही सर्व भगवंताचे अवतार स्वरूप असलेली ही मंडळी, मुखातून शब्द आला. 3 महिन्याच्या एकत्रित वास्तव्यानंतर परवानगी दिली. लक्षात घ्या, सज्जन सज्जनांना जेव्हा भेटतात त्यावेळेला काय घटना घडते? वर्धते क्षीयते चापी मैत्र्यष्टांकमिवा सताम नवांकवत सताम मैत्री वर्धते न च क्षीयते. अर्थ केव्हा तरी पुढे मागे बघू. सज्जन सज्जनांना भेटतात तेव्हा त्यांच्यातली मैत्री वाढत जाते नवाच्या आकड्याप्रमाणे, पण दुर्जन दुर्जनांना भेटतात तेव्हा 8च्या पाड्याप्रमाणे त्यांची मैत्री असते. हे 2 महासिद्ध एकमेकांना भेटले होते. ती प्रेम, ती आपुलकी, ती माया वृद्धी वाढत वाढत गेली होती. दोघांनी एकमेकांना प्रेमपूर्वक निरोप दिला. यतिवर्यांनी नारायण स्मरण केलं आणि नारायण म्हणून देवलपुराचा निरोप घेतला. नारायण स्वामी मात्र नृसिंहवाडीला येऊन पोहोचले. काय काय घडलं पुढं उद्याच्या चरित्राख्यानात बघू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.